अभिजित गावडे, ज्योतिबा प्रशासन. आपण ज्योतिबाची जी चैत्र यात्रा आहे 23 तारखेला, तर त्या यात्रेसाठी आपण ग्रामपंचायतीकडून पाणी आणि स्वच्छता या दोन गोष्टींचं नियोजन केलेलं आहे. आपला जो मेन पाण्याचा जो स्तोत्र आहे तो किर्लीतून आहे. तर ते जे पाणी आपलं येतं ते गायमुख तलावामध्ये पाणी येतं. तर गायमुख तलावामध्ये आपलं 1 कोटी लिटर्सचं आपल्या पाण्याची क्षमता आहे. तर ते पाणी जे आहे ते पाणी आपल्या ज्योतिबावरती 5-5 लिटरच्या 2 टाक्या आहेत त्या टाक्यामध्ये येतं. त्याच्यानंतर त्या टाक्यातून आपण ज्या 13 आपल्या बैठ्या टाक्या आहेत ज्योतिबावरच्या, तर त्या 13 बैठ्या टाक्यामध्ये आपण ते पाणी वितरित करतोय. तर आपण भाविकांसाठी गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या 13 टाक्या आहेत, तर त्या टाक्यांचं दुरुस्तीचं काम सुरू आहे. तसंच त्या टाक्यांना कॉक बसवायचं देखील काम आपलं सुरू आहे. तसंच आपल्याला पाणी पुरवठा व्यवस्थेमध्ये गोकुळ दूध संघ असेल, त्याच्यानंतर वारणा दूध संघ असेल, त्याच्यानंतर दालमिया कारखाना असेल, यांच्याकडून सुद्धा आपल्याला 10,000 लिटरचे त्यांचे जे पाण्याचे टँकर्स असतात ते आपल्याला उपलब्ध होतात. त्याच्यानंतर आपल्या पन्हाळा तालुक्यामधल्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीकडून सुद्धा आपल्याला 25 ते 30 टँकर्स आहेत, म्हणजे ज्यांची कपॅसिटी 5,000 लिटर 4,000 लिटर असे जे टँकर्स आहेत ते सुद्धा आपल्याला यात्रेसाठी ते ग्रामपंचायती उपलब्ध करून देतात. तसेच हातकणंगले, शिरोळ आणि करवीर तालुक्यामधून सुद्धा आपल्याला यात्रेसाठी भाविकांच्या सोयीसाठी आपल्याला पाण्याचे टँकर्स उपलब्ध होणार आहेत. तर ते टँकर्स जे आहेत ते आपण टँकर आहेत ते कोल्हापूर नाका परिसरामध्ये 2 टँकर आपण ठेवणार आहे भाविकांसाठी. त्याच्यानंतर गिरोली नाका परिसरामध्ये 2 टँकर ठेवणार आहे. तसेच यमाई रोड पार्किंग मध्ये 2 टँकर ठेवणार आहे. प्राथमिक शाळा पार्किंग मध्ये 2 टँकर, दक्षिण दरवाजा 2 टँकर. त्याच्यानंतर आपण अशा प्रकारे जिथं जिथं आपले भाविकांची संख्या जास्त असणार आहे त्या ठिकाणी आपण लोकांना सोयीसाठी आपण टँकर ठेवणार आहे. यात्रेमध्ये जमा होणारा जो कचरा आहे त्यासाठी आपण 14 कचरा संकलन ट्रॉलीज आपण तयार ठेवलेल्या आहेत. तर त्या ज्या ट्रॉलीज आहेत आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी ठेवत आहे. तसंच आपण तिथं जे आपले कचरा गोळा करण्यासाठी जे काही आपले कामगार आहेत त्यांना सुद्धा आपण तिथं ठेवत आहे. आणि ते कचरा संकलन ट्रॉलीजमध्ये ज्यावेळेस आपला कचरा तो सगळा जमा होईल त्यानंतर आपण डंप करायची सुद्धा त्याची व्यवस्था आपण केलेली आहे. आपल्या येणाऱ्या भाविकांना एकच आव्हान आहे की त्यांनी जास्तीत जास्त प्लास्टिकचा वापर टाळण्यासंबंधी आपली सर्व भाविकांना आवाहन आहे. आणि जो काय आपला कचरा आपण इतरत्र टाकणार आहे तर जे आपल्या संकलन ट्रॉलीज आहेत त्या संकलन ट्रॉलीजमध्ये कृपया सर्व भाविकांनी आपला जो काय कचरा आहे तो टाकून आपल्या ग्रामपंचायतीला आणि आपल्या यात्रेत सहकार्य करायचं. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.